केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारक कामगार धोरणांविरोधात राज्य मध्यवर्ती सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। केंद्र सरकारकडून कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट धार्जिणी धोरणं अवलंबली जात असल्याचा आरोप करत देशभरातील विविध 10 कामगार संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती। या बंदला सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेनं पाठिंबा दिला। सरकारनं अन्यायकारक कामगार धोरणं बदलली नाहीत तर सप्टेंबरमध्ये राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा यावेळी देण्यात आला। ते विधेयक रद्द करा। जुनी पेन्शन सर्वांनाच मिळाली पाहिजे। निम्म्या अधिक शिक्षकांना अजून ती मिळत नाही। जे आता रिटायर झाले त्यांनाही मिळाली नाही, ती अधिसूचना ताबडतोब काढा अशी आमची मागणी आहे। 4 श्रमसंहिता ज्या केल्यात की जे कामगार संघटनांचं अस्तित्व संपूर्ण दडपून टाकणार आहेत, त्या 4 आचारसंहिता श्रमसंहिता रद्द कराव्यात ही आमची मागणी आहे। जनसुरक्षा विधेयक नावाचं नवीन विधेयक आता या पावसाळी अधिवेशनात आणू पाहत आहेत की जेणेकरून संघटनांना तर नाहीच पण सामान्य माणसाला सुद्धा शासनावर टीका करायचा अधिकार नाही। शासनाची एखादी गोष्ट चुकली तर ती चुकली म्हणायचा अधिकार नाही, नाहीतर लगेच तुरुंगवात। म्हणजे ही दडमशाही हुकुमशाही चालली आहे महाराष्ट्र शासनाची, केंद्र शासनाची। त्याला आमच्या सर्व संघटनांना जबरदस्त विरोध आहे। याची नोंद जर नाही घेतली तर सप्टेंबरमध्ये आम्ही बेमुदत संपासारखं हत्यार उपसणार आहे आणि त्याला महाराष्ट्र राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी त्याचबरोबर कामगारांच्या हक्कावर बंधनं आणणारे कायदे तात्काळ रद्द करावेत, अन्यथा येणाऱ्या काळात संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचा इशारा शिक्षक नेते भरत रसाळे यांनी दिलाय। कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासाठी आजचं हे देशव्यापी आंदोलन आहे। या आंदोलनामध्ये देशभरामध्ये जर तुम्ही आढावा घेतला तर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनाला या आंदोलनाद्वारे आम्ही इशारा देऊ इच्छितो। आमच्या ज्या काही प्रमुख मागण्या आणि आमच्या हक्कावर गदा येणारं जे आपलं विधेयक आहे ते तात्काळ मागं घ्यावं, आमच्याशी चर्चा करावी, अन्यथा यापुढेही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आपण छेडू। वसंत डावरे, संजय क्षीरसागर, विठ्ठल बेलेकर, नितीन कांबळे, कुमार कांबळे, रामचंद्र रेवडे, राहुल शिंदे, दिलीप शिंदे, शैक्षणिक व्यासपीठाचे सुधाकर सावंत आदींनी निदर्शनांमध्ये सहभाग घेतला।